महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव बहुजन भीम पॅन्थर बहुउद्देशीय संस्था सामाजिक संघटनेची ओळखपत्र वाटप आढावा बैठक संपन्न। कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे बहुजन भीम पॅन्थर सामाजिक संघटनेच्या आय कार्ड वितरण व संघटनेविषयी माहिती याची बैठक संपन्न झाली। कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव दीपकजी भालेराव साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी आल्हाट साहेब हे होते। सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्व पदाधिकारी यांनी 2 मिनिटे उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांच्या हस्ते आयडेंटिटी कार्ड वाटप करण्यात आले। यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाबासाहेब मोकळ, महिला आघाडी संपर्क प्रमुख जयश्रीताई भोसले, महिला आघाडी अध्यक्ष मंगल पाईक, अल्पसंख्याक उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख इक्बालभाई शेख, तसेच महिला आघाडी अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष रेखा पाडंदे, अहिल्यानगर अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष चांदभाई शेख, जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत मोरकर साहेब, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अविनाश कांबळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष वाल्मिक गायकवाड, कोपरगाव तालुका अध्यक्ष गौतम धेनक साहेब, राहता तालुका अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहसिन तांबोडी, महिला आघाडी कोपरगाव तालुका अध्यक्ष आशा वाघ, कोपरगाव तालुका अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष साजिदबाई सय्यद, राहता तालुका महिला आघाडी कोपरगाव तालुका महिला व पुरुष पदाधिकारी, श्रीरामपूर तालुका महिला व पुरुष पदाधिकारी, लासलगाव, येवला, निफाड, मालेगाव सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी संस्थापक अध्यक्षांनी संघटनेत का काम करावे, कसे काम करायचे हे मार्गदर्शन केले, भाषण केले। शेवटी अध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख संतोष कुमार मोरे यांनी आभार प्रदर्शन मांडले। कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।